तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी आपण एंट्री करतो, तर शेअर मार्केटमध्ये बेसिकली जर का आपला काहीच आयडिया नसेल, आपण बिगिनर असेल, तर कशाप्रकारे आपण शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर स्टेप 1 लर्निंग एपिसोडमध्ये आपण बघणार आहे की शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी आपण फर्स्टली एंटर करतोय, तर बेसिकली सगळ्यांचा हा क्वेश्चन असतो की कोणता शेअर आपण बाय केला पाहिजे. तर बिलकुल पण बाय किंवा सेलसाठी व्हिडिओ नाही आहे, बट ॲज अ एज्युकेशन पर्पज जर का आपण शेअर मार्केटमध्ये नवीन आहे आणि जर का आपल्याला शेअर मार्केटमध्ये सेफली रिटर्न पाहिजे असतील, ज्यामध्ये रिस्क एकदम कमी पाहिजे असेल, देन तुम्ही ETF चॉईस करू शकता, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे ETF आहे. निफ्टी 20 असेल, बँक 20 असेल किंवा इंडेक्स, जे इंडेक्सला फॉलो करतात, एक्सचेंज ट्रेडेड फंडला फॉलो करतात, तर त्यांचे तुम्ही 20 बघू शकता. स्टडी पर्पजसाठी तुम्ही त्याला सिलेक्ट करू शकता आणि त्याच्या प्रकारे जर का तुम्ही ऑब्झर्वेशन केला, जसं निफ्टीचा ट्रॅक आहे, बऱ्यापैकी सेम टू सेम ट्रॅक हा त्यांचा पण असणार आहे आणि त्याच्यामुळं ज्या प्रमाणात निफ्टीची ग्रोथ होणार आहे, त्याच प्रमाणामध्ये निफ्टी 20ची पण ग्रोथ त्या प्रकारे येऊ शकते. जसं की बँक 20 जर का तुम्ही सिलेक्ट केला, तर ज्या प्रमाणामध्ये बँक इंडेक्स परफॉर्म करणार, ऑलमोस्ट सिमिलर काइंड ऑफ परफॉर्म बँक 20चा असू शकतो, ज्यामुळं तुमची जी रिस्क आहे ती मिनिमाइज होते आणि रिटर्न्स बऱ्यापैकी तुम्हाला FDपेक्षा जास्त रिटर्न त्याच्यामध्ये भेटून जातात, जेणेकरून तुम्हाला रिवॉर्ड पण येणार आहे, रिस्क पण तुमची जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एंटर करू शकता स्टॉक मार्केटमध्ये. डायरेक्टली जर का तुम्ही शेअरमध्ये किंवा डायरेक्टली ऑप्शनमध्ये जर का तुम्ही त्यामध्ये गेला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो ॲज अ बिगिनरला. जर का तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर लर्निंग केला, त्यानंतर जर का तुम्ही त्याच्यामध्ये एंटर केला, तर नो प्रॉब्लेम. आणि जर का तुम्हाला लर्निंग करायचं असेल किंवा फ्री ऑफ कॉस्ट किंवा पेड व्हर्जन, देन तुम्ही त्यासाठी आपल्याला नंबरला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. भेटू आपण अशा व्हिडिओमध्ये. इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही फॉलो करू शकता किंवा